सगळ्यात अगोदर तर लोकशाहीमध्ये तुम्हाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, परंतु कायदाबाह्यपणे कोणतेही आंदोलन करण्याचा अधिकार नाही. रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत. आणि मुंबईच्या बाबतीत आजच्या आंदोलनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांच्या सोबतचे जे कोणी सवंगडी असतील त्यांनी आज 4 वाजता जे ठिकाण निवडले म्हणजे रिक्रिएशन ग्राउंड असलेल्या शिवाजी पार्काच्या जवळ, तिथे आंदोलन करता येत नाही. कायदेशीर बंदी आहे. कारण माननीय मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पोलीस आयुक्तांना स्वतःला सुद्धा मुंबई टाउनमध्ये आझाद मैदान या डेझिग्नेटेड प्लेसच्या व्यतिरिक्त परवानगी देता येत नाही. शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला मी स्वतः फोन लावला, त्यांच्याकडून सुद्धा माहिती घ्यायचा प्रयत्न केला. इतर रिसोर्सेस कडून सुद्धा मी माहिती घ्यायचा प्रयत्न केला. परवानगी दिल्याचं कुठेही सापडलेलं नाही. परवानगी देताच येत नाही. आणि जेव्हा परवानगी नसते तेव्हा बेकायद्याची मंडळी ठरते. एक लक्षात ठेवा, उद्धव किंवा आदित्य, लक्षात घ्या, एखादी मागणी करत असताना आपण आपलं वर्तन अत्यंत कायदेशीर असलं पाहिजे. आपण बेकायद्याची मंडळी कुठेही घेऊन उभं राहून आंदोलन करू शकत नाही. हे कायदेशीर दस्तूर सिद्ध असताना शिवाजी पार्क किंवा शिवाजी पार्क परिसर हा सायलेंट झोन आहे, रहिवासी एरिया आहे, ज्येष्ठ नागरिक राहतात. तुमच्या म्हणजे पॉलिटिकल जे उड्या मारायच्या त्या पॉलिटिकल उड्यांसाठी आजचा रविवार लोकांच्या विश्रांतीचा दिवस, तो दिवस सुद्धा तुम्ही निवडून म्हणजे लोकांची जे विश्रांती भंग करणे, सायलेन्सचा भंग करणे, बेकायद्याची मंडळी एकत्र येणे, ह्या सगळ्या गोष्टी अपराधिक आहेत. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की शिवाजी पार्क पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्याचबरोबर पोलीस आयुक्तांनी तातडीनं, कारण लक्षात घ्या नंतर काय होतं माहितीये का, कुणावर तरी छोट्या मोठ्या माणसावर गुन्हे दाखल होतात. आणि ही मला म्हणायचं नाही, मोठे मासे यांना काही होत नाही. सामान्य कार्यकर्ता भरडला जातो, त्यांना जे आहे कायदेशीर फ्राय होतात. त्यामुळं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी ह्यापूर्वी सुद्धा म्हणजे काही दिवसापूर्वी सुद्धा मुंबईत बेकायदा ठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न केलाय. आता सुद्धा बेकायदा आंदोलन करण्याची त्यांनी घोषणा केली. त्यांना पावबंद करा, गुन्हा दाखल करा, वेळ प्रसंगी त्यांच्या कायदेशीर मुसक्या बांधा, कारण ते कायद्यापेक्षा मोठे नाहीत. वर्गीकरणासाठी आंबेडकरवादी जर आझाद मैदानासमोर येतात तर तिथं जर त्यांच्यावर गुन्हे दाखल होत असतील तर हे कोण असे लागून गेलेत? लाडसाहेब आहेत का? हे कायद्यांना हे नाहीये का? आंबेडकरी मुलांवर गुन्हे दाखल होतात, हे लाडसाहेब ठरलेत का? यांना कोणती पदवी आहे? यांना कोणता वेगळा अधिकार आहे? यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. पोलिसांनी ह्या बाबीला लाईटली घेता कामा नाहीये. माझी पोलिसांना विनंती आहे. आणि म्हणून मी पोलिसांना सुद्धा पत्र दिलेलं आहे. त्या पत्रामध्ये मी स्पष्ट केलेलं आहे, म्हणजे पोलीस आयुक्तांना पत्र दिलंय आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सुद्धा पत्र पाठवलंय. आम्ही सांगितलंय सायलेंट झोन आहे, रिक्रिएशन ग्राउंड आहे. आणि वेलकम ट्रस्ट विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ह्या केसमध्ये मान्य मुंबई उच्च न्यायालयाने मोजक्याच जागा हे केलेल्या आहेत, नोटिफाईड केलेल्या आहेत. त्या जागांपैकी ही जागा नाही आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने अमित शहानी विरुद्ध पोलीस आयुक्त या केसमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु ते जरी असलं तरी जागा किंवा मैदान निश्चित काळासाठी किंवा प्रशासनाच्या पूर्व परवानगी शिवाय तुम्ही व्यापू शकत नाही. आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे कंटेम्प्ट आहे. त्याचबरोबर गुन्हे संहितेमध्ये सुद्धा तो गुन्हा आहे. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की रामलीला मैदानच्या केसमध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने अशाच प्रकारचे निर्देश दिलेले आहेत की बेकायदा कृत्य हे गुन्हा दाखल झाला पाहिजे, अटकच झाली पाहिजे. शहानीमध्ये सुद्धा अटकच झालेली पाहिजे. कारण मागणी काय आहे त्यापेक्षा आपलं स्वतःचं वर्तन काय हे सुद्धा बघितलं जातंय. आणि म्हणून BNSच्या 189 खाली अनलॉफुल असेंब्ली म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा.
223 BNS खाली लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाची अवहेलना करणे, हे सुद्धा आदित्य ठाकरे सुद्धा लोकसेवक आहेत आणि पोलीस अधिकारी सुद्धा लोकसेवक आहेत. त्याच्यामुळे 223 खाली सुद्धा गुन्हा दाखल व्हावा. त्यानंतर 291 292 खाली सुद्धा गुन्हा दाखल व्हावा, कारण तुम्ही पब्लिक न्यूसन्स तोडायला निघालेला आहात. त्यानंतर 196 BNS खाली सार्वजनिक शांततेची म्हणजे हे करण्यासाठी विरोधी कृत्य करणे किंवा चिथावणी देणे या रे इकडं मागणी काय तर कोणते सोनम वांगचुकची म्हणणं काय तर म्हणे संविधानाच्या विरुद्ध जाऊन मरू द्या नुसतं सोशल मीडिया हँडलवर कायदेशीर दृष्ट्या देता येते का. सर्वोच्च 2 उच्च न्यायालयाचे निरीक्षण आहे, जरंगेमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण आहे, दिल्ली उच्च न्यायालयाचं निरीक्षण आहे. हे सगळं असताना का ही म्हणजे सोनम वांगचुक हे गांधी म्हणजे आजचे 2026चे गांधी हे सगळे जे लोक आहेत सोकॉल्ड लोक ठरवायला निघालेत का. तुम्ही बॅरिस्टर गांधी जर ठरवायला निघाला असाल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, उपोषण हा मार्ग नाही. संविधानाच्या चौकटीत आंदोलन आणि मागण्या, उपोषण हा मार्ग नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. आणि जेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय तेव्हा उद्धव ठाकरेचे विचार पाणीकम आहेत. त्याचबरोबर आदित्य ठाकरेला पूछता कोण आहे आणि सोनम वांगचुक किंवा अण्णा हजारेचं उदाहरण दिलं चाललंय. हे दोघं सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मी म्हणेल तिळा एवढ्या बरोबरीचे नाही आहेत. आणि त्यामुळं जर कायदेशीर मागणी असेल आणि कायदेशीर वर्तन असेल तर आंदोलनाचा अधिकार आहे. म्हणून आमचं असं म्हणणं आहे. आणि मागणी काय तर म्हणे राजीनामा द्या. सोनम वांगचुकने असे किती पॅरेग्राफ लिहून दिलेत ज्याच्यामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री त्याच्यात जे दोषी आहेत असं लिहून दिलंय का. काहीतरी पुरावे दिलेत का. काहीच पुरावे नाहीत. आणि नानाभाऊ पाटोले आपण सुद्धा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्पीचेस वाचावेत. आवश्यकता आहे आता ते स्पीचेस वाचण्याची. आणि त्यामुळं ह्या प्रसंगाला मला हे सांगायचं आहे की उद्धव ठाकरे आणि त्यांचं अपत्य आदित्य ठाकरे या दोघांना कायदेशीर मुसक्या बांधा. आणि जर पोलिसांनी ह्या प्रकरणामध्ये सायलेन्स भूमिका घेतली, सायलेंट राहिले, ह्या प्रकरणाला मी तडीस नेणार आहे. कायदेशीर ह्या प्रकरणाला पुढे नेणार आहे. हे मी आवर्जून सांगत आहे. जे कोणी बेकायद्याची मंडळी तिथं म्हणजे मी चिथावणी देऊन जमली असेल त्या सर्व भावांना, कारण लालबाग परळ असो की शिवाजी पार्क असो, आम्ही एक कुटुंब आहोत. त्या सगळ्या युवकांना मी सांगत आहे की उद्याच्याला ही माणसं मला यांना मोठे मासे म्हणायचे नाहीत. हे सुटून जातात. हे कायद्याच्या जाळ्यात बसत नसतात. पण आपली सामान्य मुलं कायद्याच्या जाळ्यात बसतात. यांच्यामुळे कायद्याच्या जाळ्यात अडकू नका असं देखील मी आवाहन करत आहे. परंतु तुम्ही म्हणतात की कायदेशीररित्या या सगळ्या संदर्भात लढा देईल म्हणतात तुम्ही. उद्या संसदेचं अधिवेशन सुरू होतं पावसाळी, आणि त्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेस जनता पार्टी जी आहे ती संसदेवरती मोर्चा काढणार आहे. एकीकडे सोनम वांगचुक यांना त्यांच्या प्रकृती अस्वस्थतेमुळे पोलिसांनी सफदरजंग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि उद्या संसदेवरती हा सगळा मोर्चा काढला जाणार आहे. मला हेच तर म्हणायचंय की कायद्याचे जेव्हा आपण रक्षक असल्याचा दिखावा करतो, आपण कायद्याचे जेव्हा ठेकेदार बनायचा दिखावा करतो, नीटची परीक्षा त्याचा ठेका घेतल्याचा दिखावा करतो, त्यावेळेस आपलं वर्तन मला सांगा रामलीला मैदान असेल किंवा जंतर मंतर असेल हे डेझिग्नेटेड प्लेस आहे. आझाद मैदान हे डेझिग्नेटेड प्लेस आहे. हानन फानन हे डेझिग्नेटेड प्लेस आहे. कायदा तोडून हे बोंबाबोंब कशासाठी. आणि म्हणून जर पार्लमेंट, मला असं म्हणायचं आहे की मी सोनम वांगचुकच्या तब्येतीचं जे काही चाललं होतं, त्यांच्या पत्नीने सांगितलं की त्यांची हेल्थ चांगली आहे तर मग ते काय खातपीत होते का असा सुद्धा मुद्दा उपस्थित होतो. क्रिटिसिझम, लिजिटिमेट क्रिटिसिझम आमचा अधिकार आहे. आणि मग ते चांगलेच होते आणि दवाखान्यामध्ये जर नेले गेले कायदेशीर दृष्ट्या
उच्च न्यायालयांच्या दृष्टीनं, तर मग त्याच्यात चुकीचं काय? आणि तुमची मागणीच नाही आहे, तुमची मागणीच नाही आहे. तुम्ही सांगताय का की नीटच्या परीक्षेत काय सुधारणा करावं अशी तुमची मागणी आहे का? एक दोन ओळी आहेत का? बरं, दुसरी मागणी, तुम्ही असं दाखवायलात का की माननीय केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्या अखत्यारीमध्ये ही गोष्ट होती आणि त्यांनी चुकले? अरे ते एक्झिक्युटिव्ह डोमेन मधलंय. अनिल देशमुखांसारखं तुम्ही दाखवा ना ही चूक होती म्हणून. आम्ही जसं कायदेशीर दाखवलं होतं तसं तुम्ही काहीच दाखवत नाहीयेत. आणि त्यामुळं पार्लमेंटवर मोर्चा नेता येणार नाही, नेऊ नये. नेलं तर कुणी सुटू शकत नाही कायद्याच्या बाहेर, कारण तिथं मान्य उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय. त्याच प्रकारे इथे सुद्धा कायद्याच्या झपाट्यातून आम्ही कुणाला सुटू देणार नाहीत. हे सुद्धा आम्ही उद्धवला आणि आदित्याला डंके की चोट पे सांगत आहोत. यापूर्वी देखील आपण अनेक आंदोलनं जी आहेत ती दिल्लीमध्ये बघितली. CA-NRCच्या विरोधात आज झालेलं आंदोलन असेल, शाहीनबागच्या संदर्भात झालेलं आंदोलन असेल, त्याच्यामध्ये खरं तर एक वेगळा अजेंडा जो आहे तो सातत्यानं पसरवला जात होता. तशाच पद्धतीचा हा काय अजेंडा या सगळ्या आंदोलनाच्या मार्फत दिल्लीमध्ये पसरवला जातोय का भारताच्या राजधानीत? पहिली गोष्ट डोळस राहिलं पाहिजे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निवडणूक आयोग दिलेला आहे. ही काय कॉक्रोच नावाची पार्टी आहे? ही रजिस्टर्ड आहे का? सोशल मीडियावर कुणीतरी एक पेज निर्माण करतंय, त्याला पॉलिटिकल पार्टी म्हणलं जाऊ शकतंय का? त्याच्यामुळे हे सगळं थोतांड आहे आणि हे विद्यार्थ्यांच्या भावनांवर चालवलेलं इमोशनल ब्लॅकमेलिंगचं राजकारण आहे. आणि त्या दुसरी बाजूला मला सांगायचंय तुम्हाला की तुम्ही जे उदाहरणं दिले की ज्या प्रकारे शाहीनबागचं आंदोलन झालं, शाहीनबागमध्ये एका बाळाचा मृत्यू झाल्याच्या नंतर आमच्या झेन नावाच्या मुलीनं सर्वोच्च न्यायालयाला पत्र लिहिलं होतं. त्यावेळेस मान्य मुख्य न्यायमूर्ती बोबडे साहेब होते आणि त्यावेळेस मान्य सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सो मोठं कॉग्निझन्स घेतला आणि त्यानंतर शाहीनबाग तिथून उठवलं गेलं, कारण तिथं एका बाळाचा सुद्धा मृत्यू झाला होता. त्यामुळं देर दुरुस्त. आदित्यला हे कळत नाही का? त्यावेळेस जसं आम्ही म्हणत होतो की बाहेरच्या शक्तीचा हात होता, तपासलं गेलं पाहिजे शेवटपर्यंत. पाकिस्तानी होते का त्याच्यामध्ये? पाकिस्तानी होते का? आणि आता हे काय कॉक्रोच काय चालू आहे? ही भानगड काय केवळ देशासंबंधित आहे की देशाबाहेरच्या शक्तीसोबत आहे? हे सुद्धा आता तपासण्याची वेळ आलेली आहे. आणि सोनम वांगचुक यांच्या सुद्धा मर्यादा आहेत. ते अमर्याद नाहीत, ते कायद्यापेक्षा मोठे नाहीत आणि त्याच्यामुळं हे अशा प्रकारचं राजकारण आम्ही चालू देणार नाही. परंतु आता मात्र अनेक अभिनेत्यांचा, अभिनेत्रींचा आणि कलाकार लोकांचा या सगळ्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जो आहे तो सपोर्ट मिळताना पाहायला मिळतोय. सोनाक्षी सिन्हा असेल किंवा स्पृहा जोशी असेल, इतर अनेक नेते, अभिनेत्री सगळे समोर येऊन या सगळ्या आंदोलनाला. सोनाक्षी सिन्हाच्या मिस्टरचं नाव काय? ते मला काय त्याच्या जातीवर जायचं नाही, पण सोनाक्षी सिन्हाच्या बाबतीमध्ये आता त्यांचे काय पिक्चर चलत नाही, काही TRP नाही. पण आमच्या माधुरी दीक्षितांसारखं राहिलं पाहिजे. एक झलक दिखला जा, पब्लिक दुनिया भर की पागल, उसे कला कहते हैं और उसे कलाकार कहते हैं. ये राजनीतिक हथकंडे, ये राजनीतिक क्या कहते हैं डंडे हाथ में लेके फिल्में चलती नहीं है, समझ जाना सोनाक्षी जी. ये राजनीति से कुछ मिलना चलना नहीं है. इससे फैंस फॉलोअर कम हो जाएगा, डाउनफॉल आएगा. कश्मीर से कन्याकुमारी तक संविधान की बात होती है. जो संविधान के दायरे के बाहर जाता है उसे देशवासी माफ नहीं करते हैं. सोनम वांगचुक जी का जो अनशन है वो अनशन संविधान के दायरे में नहीं है, और दायरे में जब नहीं रहता है तो क्या नाम है? सोनाक्षी सिन्हा जी, माननीय उच्च न्यायालयों से आप बड़ी कब हो गई हो? आप बड़ी नहीं हो, इसलिए कानून के दायरे में रहना पड़ता है. यह बांग्लादेश या पाकिस्तान नहीं है सोनाक्षी सिन्हा जी, यह बांग्लादेश या पाकिस्तान नहीं है. यह भी डंके की चोट पे हम सुना रहे हैं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.